बघा मित्रांनो, टार्गेट जीएस या टार्गेट जीएसची सिरीज आपण चालू करणार होतो आणि चालू करणार आहे. कारण की आता कसं आहे, जीएस आपल्याला काहीही करून कंप्लीट करायचं आहे आणि जे काही मिळालेली वेळ आहे 40 ते 45 दिवस हे सफिशियंट आहे. आणि आपण फर्स्ट सब्जेक्ट महत्त्वपूर्ण आहे, ज्या सब्जेक्टमध्ये आपल्याला आयोग फसू शकत नाही, ज्या सब्जेक्टमध्ये इनपुट चांगल्या पद्धतीने दिला तर त्यापेक्षा जास्त पण म्हणा की आउटपुट चांगला मिळतो. तर करंट अफेअर तर चालूच आहे आपली सिरीज. आणि आता जीएसमध्ये फर्स्ट जे की सब्जेक्ट आहे महाराष्ट्र म्हणजेच भूगोल, महाराष्ट्राच्या संदर्भात आणि भारताच्या संदर्भात बघणार आहोत. तर बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे. बघा, याआधी जे काही तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल त्या आधीमध्ये हे लेक्चर सिरीज कशा पद्धतीने होणार आहे, का करायची आहे, का घ्यायची आहे आपण, आणि का हेच आपण बुक यूज केलं पाहिजे, जे की आप्पा हातनुरे सरांचं PYQ ॲनालिसिस बुक आहे. हे सर्व डिटेलमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. ते हाऊ टू स्कोर इन जीएस हे मी अपलोड केलेलं आहे. ते तुम्ही व्हिडिओ बघा. 10 मिनिटांमध्ये सर्व काही क्लिअर केलेलं आहे या सिरीजबद्दल. तर जे काही ज्यांना यावेळेस कंबाईन एक्झाम आणि जे काही येणारी एक्झाम आहे वन डे एक्झाम ते द्यायचे असेल तर जीएससाठी खूप सफिशियंट आहे. आणि स्पेशली कंबाईनसाठी तर कंबाईन इझिली आपली क्रॅक होईल. फक्त ही कंटिन्युअसली माझ्यासोबत फॉलो करा. जीएस 45 दिवस, टार्गेट 45 दिवस. तर खालीलपैकी जर बघितलं कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे म्हटलेलं आहे इथे, तर जास्त राजस्थानचं हे आपल्याला माहितीच होतं. आता यामध्ये जर बघितलं तर यावेळेस तुम्हाला ते कोणत्या राज्याचे क्षेत्रफळ जास्त आहे विचारलं तर एखाद्या वेळेस आपल्याला कमी क्षेत्रफळाचे राज्य पण विचारू शकते. म्हणून आपण सर्व काही डिटेल्स स्पष्टीकरण बघूया. भारतात सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे आणि महाराष्ट्र आहे. आता यामध्ये जर बघितलं चौरस किलोमीटर पण विचारू शकते आपल्याला. तर मग लक्षात ठेवायचं, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र यामध्ये राजस्थानचं 342,239, मध्य प्रदेश 38,313 आणि महाराष्ट्र 37,713. बघा आता पुन्हा एकदा म्हणा, 342,239 राजस्थान, 38,313 महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि 37,713 जर बघितलं तर महाराष्ट्र. बाकी सर्वात कमी क्षेत्रफळ जर म्हणलं तर गोवा किती आहे विचारलं तर आपल्याला त्याचं चौरस किलोमीटर अंकामध्ये तर 3702. मग त्यानंतर सिक्कीम आणि त्रिपुरा हे 3 राज्य सर्वात कमी क्षेत्रफळाच्या बाबतीत आहे. तर त्यानंतर जर बघितलं जगातील जर बघितलं क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो, 7व्या क्रमांकाचा क्षेत्रफळ. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, मी शॉर्टमध्ये व्हिडिओ ह्यावर पण बनवला होता, पण आता आपण कंटिन्युअसली स्टार्टपासून घेत आहे. तर फळाची जीवनामध्ये आवश्यकता असते, क्षेत्रफळाची साथ हवी आपलं, म्हणजे फळाची साथ हवी, म्हणून क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत 7व्या क्रमांकावर. आता रशिया, कॅनडा, चीन तर RKC अशा पद्धतीने लक्षात ठेवा म्हटलं मी. आणि AB RKC म्हणजेच रशिया, कॅनडा, चीन आणि अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया, भारत. RKC ABAB. बघा, जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी 0.44 चौरस किलोमीटर. आता यामध्ये पण कन्फ्युजन होऊ शकते आपल्याला की जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे तर त्याचे क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये किती आहे. तर हे आपण वाचत नाही, फक्त एवढं लक्षात ठेवतो की माहीत आहे आपल्याला की सर्वात लहान देश जगातील कोणता आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत, व्हॅटिकन सिटी. पण चौरस किलोमीटर कोण, चौरस किलोमीटर 0.44 लक्षात ठेवा. 0.41 42 43 अशा पद्धतीने विचारू शकते आपल्याला, तर कन्फ्यूज व्हायला नको. केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास सर्वाधिक क्षेत्रफळ लडाखचे, त्यानंतर जम्मू काश्मीर आणि अंदमान निकोबार. त्यासोबत लज्जा अंदमान मी असं सांगितलं होतं तुम्हाला. सर्वात कमी क्षेत्रफळ जर म्हणलं लक्षद्वीप आणि चंदीगड. आता भारताचे क्षेत्रफळ जर बघितलं चौरस किलोमीटरमध्ये मग तर 32,87,263 32,87,263. आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे, 37,713. मध्य प्रदेश 38,313 आणि राजस्थान 342,239. अरे रिदममध्ये पाठ करा, पण जीएसमध्ये फॅक्ट जे आहे ते पाठ करावेच लागेल कंबाईन क्रॅक करायचे असेल तर. चला सोबत जगाच्या 2.42% जर म्हटलं तर भारताचे क्षेत्रफळ आहे. आणि भारताचे क्षेत्रफळ हे कोणाच्या किती पट आहे हे पण विचारू शकते. भारताचे पाकिस्तानच्या 4 पट आहे आणि जपानच्या 8 पट आहे आणि चीनच्या 103 आहे. लक्षात असू द्या, भारताच्या पाकिस्तानच्या किती आहे 4 पट तर जपानच्या 8 पट. आणि पाकिस्तानच्या 5 पट विचारल ते रॉंग आहे, 4 पट आहे आणि जपानच्या 8 पट आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिले 3 जिल्हे कच्छ गुजरात, लेह लडाख आणि जैसलमेर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले मोठे जिल्हे आहेत. कच्छ गुजरात, लेह लडाख आणि जैसलमेर राजस्थान. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हे जर म्हटलं 3, माहे पुदुचेरी मध्य दिल्लीमधील आणि यानम हे पुदुचेरीमधील, हे 3 लहान जिल्हे आहेत. सर्वाधिक जिल्हे जर म्हटलं भारताचे जर बघितलं त्यामध्ये सर्वात जास्त त्या राज्यामध्ये जिल्हे आहेत
ते आहे उत्तर प्रदेश 75, कारण की लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश मोठा. मध्य प्रदेश जर म्हटलं तर 52 जिल्हे आणि बिहारमध्ये आणि तामिळनाडूमध्ये 38 जिल्हे आहेत. महाराष्ट्रामध्ये किती आहेत सांगा बरं. तर सर्वात कमी जिल्हे असणारे राज्य जर बघितलं तर गोवा, त्यामध्ये 2च जिल्हे आहे आणि सिक्कीममध्ये 4 जिल्हे आहे. तर हे लक्षात असू द्या, सिक्कीममध्ये 4 जिल्हे आहे, गोव्यामध्ये 2च जिल्हे आहेत. आता पुढे बघा, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे, आणि हे पण प्रश्न कंबाईन 2022 मध्ये आला होता. यावेळेस कर्नाटक राज्य विचारलं, त्या कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असलेले जिल्हे विचारले. तर पुढे चालून तुम्हाला गुजरात राज्य पण विचारू शकते, पूर्व छत्तीसगड पण विचारू शकते, तर आग्नेय तेलंगणाबद्दल पण विचारू शकते, उत्तर मध्य प्रदेशबद्दल विचारू शकते. आणि हेच ट्रेंड आहे, जिथून आयोग प्रश्न विचारतो तिथेच थोडंसं चेंज करून दुसरा वेगळा विचारतो. म्हणून त्यासाठी PYQ ॲनालिसिस करून सर्व काही आपल्यासाठी अवेलेबल एकाच बुक, वन ऑफ द बेस्ट बुक म्हटलं तरी चालेल, जे की PYQ ॲनालिसिसचा आप्पा हातनुरे सरांचं. मला पब्लिसिटीचे काही घेणदेण नाही, आपल्याला GS कव्हर करायचा आहे, त्या पद्धतीने चाला. महाराष्ट्राच्या जर बघितलं सरहद्दी, आता जर बघितल्या, वायव्येस गुजरात आहे, माहीत आहे. त्या राज्याला पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. कशा पद्धतीने? अशा पद्धतीने लक्षात ठेवा, वरच्या पद्धतीने. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार 4 जिल्ह्यांचे सरहद्दी लागलेला आहे. ओके, तर पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. घरामध्ये नंदूच्या नाकामध्ये धूळ गेली. कधी? रात्री. गुजरात म्हणजेच रात म्हणजे रात्र, आणि पालघर म्हणजेच घर, नाकामध्ये म्हणजे नाशिक, आणि धूळ म्हणजे धुळे, आणि नंदू म्हणजेच नंदुरबार. तर नंदूच्या नाकामध्ये घरामध्ये रात्री धूळ गेली. अशा पद्धतीने तुम्ही ट्रिकनं लक्षात असू द्या. तर पूर्व छत्तीसगड आहे, गडचिरोली, गोंदिया 2च आहे. आग्नेय तेलंगणा आहे, तर त्याच्यासोबत कोण आहे? तर 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहे. तर कोणत्या आहे? गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ, नांदेड. कशा पद्धतीने? ते अशा पद्धतीने आहे, लक्षात असू द्या. पूर्वेकडून पश्चिमेकडे. तर कशा आहे? तर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. तर उत्तरेश काय? मध्य प्रदेश आहे. आता उत्तरेश मध्य प्रदेश जर म्हटलं तर कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं? नंदुरबार, धुळे, जळगाव मध्य प्रदेशले. बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. हे 8 जर म्हटलं तर मध्य प्रदेशला आहे. आणि क्वेश्चन जर सेट करायचा असला तर बघा कशा पद्धतीने होऊ शकेल. तर 2 ऑप्शनमध्ये येऊ शकेल की महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या एकूण 9 सीमा लागलेल्या आहे, तर हे रॉंग आहे. तर कर्नाटकला महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहे, हे पण रॉंग आहे, कारण की कर्नाटकला 7 आहे भाऊ आणि मध्य प्रदेशला 8 आहे. मग अशा पद्धतीचा प्रश्न सेट होऊ शकत नाही का? होऊ शकते. मग आता कर्नाटकला जर बघितलं तर किती जिल्ह्याच्या आहे? 7 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहे. मध्य प्रदेशला 8 आहे, ते बघितलं आपण. आता कर्नाटकला जर बघितलं आपण दक्षिणेकडून अशा पद्धतीने जर बघितलं ईशान्येकडे, तर आपण नैऋत्यकडून ईशान्येकडे अशा पद्धतीने जायचं. तर कशा आहे? बघा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. बस हेच रिदम लक्षात ठेवा. बाकी याची काही ट्रिक बनवायची गरज नाही. ट्रिक तर मी गुजरातची बनवून दिली तुम्हाला, बाकी तेलंगणाची तर तो इझीच आहे. आता कर्नाटक जर म्हटलं 7 जिल्हे आहेत, तर मग हे कशा पद्धतीने? तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. अशा पद्धतीने 2-3 वेळेस म्हणा तुम्ही, होईल पाठ. तर गोवा राज्यात सिंधुदुर्ग एका जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. चला तर पुढे काय? मग पुढे प्रश्न आलेला आहे, खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्ती विस्तार बरोबर आहे? आता अक्षवृत्ती विस्तार बरोबर आहे आणि किती वेळेस वाचलं लक्षातच राहत नाही, कन्फ्युजच होते. मग काय? मग पाठांतर करायचं की कशा पद्धतीने? तर ट्रिक बनवा किंवा रिदममध्ये पाठ करा. बघा काय, महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्ती विस्तार आहे? अक्षवृत्तीय म्हणजेच अक्ष अ ला उ पद्धतीने समजू नाही शकत का? म्हणून अक्षवृत्तीय म्हटलं तर उत्तर येईल, बाकी रेखावृत्तीय म्हटलं तर पूर्व येईल. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवा. तर मग काय? बघा आता, तर अक्षवृत्तीय जर म्हटलं तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, यामध्ये तर 1544 उत्तर ते 22/6 उत्तर लक्षात असू द्या. किती आहे अक्षवृत्ती विस्तार? 1544 उत्तर ते 22/6 उत्तर. रेखावृत्ती विस्तार जर म्हटलं तर महाराष्ट्राचा 72-36 पूर्व ते 80-54 पूर्व. 72-36 पूर्व ते 80-54 पूर्व. आता हे कशा पद्धतीने लक्षात राहील? तुम्ही याला 10 ते 15 वेळेस तुम्ही जर वारंवार म्हटलं ना तर तुमच्या लक्षात राहील मित्रांनो. बाकी काही भानगडीत पडायचं नाही, ट्रिक वगैरे काही नसते याची. तर 2-3 वेळेस तुम्ही वारंवार जर म्हटलं तरी लक्षात राहील. म्हणजेच 1544 उत्तर ते 22/6 उत्तर हे अक्षवृत्ती विस्तार. रेखावृत्ती विस्तार जर म्हटलं तर 72-36 पूर्व ते 80-54 पूर्व. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. आता इथे पण कन्फ्युजन होते, पूर्व पश्चिम लांबी 800 आहे की उत्तर दक्षिण लांबी 800 आहे? तर पूर्व आणि पश्चिम लांबी जास्त आहे, म्हणजेच पप्पूची लांबी जास्त आहे.
त्यानंतर उत्तर दक्षिण जर म्हटलं तर 720 आहे. कुठे कुठे 700 पण दिलेली आहे. तर 720 उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची जास्त आहे 800. तर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 कोणाला माहिती आहे, पण ह्यावेळेस मुंबईची जे काय द्विभाषिक मुंबईची राज्याची स्थापना विचारली होती. तर 1 नोव्हेंबर 1956 हे प्रश्न आला होता. तर थोडंसं हलक्यात घेतो आपण काही गोष्टी. तर हलक्या गोष्टी घेतल्या तेच विचारते आणि तिथे आपण तिथे कन्फ्यूज होतो आणि तिथेच 10 ते 15 सेकंद वाया जाते आणि राहतो 55 मिनिट. 55 मिनिटमध्ये 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहे. तर प्रॅक्टिस पण करावं लागते आणि अभ्यास पण करावा लागते आणि फॅक्ट पण पाठ करावं लागते. त्यावेळेस जर बघितलं आता 1960 मध्ये 26 जिल्हे होते, 4 प्रशासकीय विभाग होते आणि 229 तालुके होते. आता जर बघितलं तर शहरे 266 होती. तर यामध्ये 1960 ची परिस्थिती आहे महाराष्ट्राची. किती 26 जिल्हे, त्यानंतर 4 प्रशासकीय विभाग आणि 229 तालुके आणि शहरं जर बघितलं 266. हे 1960 ची परिस्थिती महाराष्ट्राची. आणि पुढे बघू आपण आता प्रेझेंट परिस्थिती काय. तर मुंबई इलाक्यात क्षेत्रफळ जर बघितलं तर 186,923 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. किती आहे? 186,923 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. आता द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना विचारली, काय सांगता येते आपल्याला? चौरस किलोमीटर क्षेत्रफळ विचारेल. आणि महाराष्ट्राचा आकार आहे त्रिकोणाकृती आहे आणि पाया थोडासा उलटा आहे. ओके. तर बघा आता इथे मध्य प्रदेश दिलेले 8 जिल्हे, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, त्यानंतर जर बघितलं तर अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, अशा पद्धतीने जे काय आता 8 जिल्हे. त्यानंतर जर बघितलं तर गुजरात बघितले आपण, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार हे 4. त्यानंतर इकडं छत्तीसगडला गोंदिया, गडचिरोली. त्यानंतर जर बघितलं तेलंगणाला 4 आहेत. तेलंगणाला आपण काय गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ अशा पद्धतीने आपण बघितलं नाही का. त्यानंतर जर बघितलं इकडून सिंधुदुर्ग, कर्नाटकला 7 जिल्हे आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. कळलं? तर अशा पद्धतीने आपण हे 7 जिल्हे कर्नाटकचे पण बघितले. आता महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,713 बघितलं. मुंबई राज्य स्थापना जर म्हटलं तर यामध्ये 1 नोव्हेंबर 1956. त्यानंतर प्रशासकीय विभाग यापूर्वी 4 होते, आता 6 झाले. आता ते कोणते कोणते आहेत ते जर माहीत असेल तर खूपच वेल अँड गुड. त्यासोबत गोवा जिल्ह्याला 1च आहे, तर सिंधुदुर्ग लागलेली आहे. आणि तुम्हाला माहित आहे तर अक्षवृत्तीय स्थान 1544 उत्तर की पूर्व, 1544 उत्तर की पूर्व, 1544 उत्तर ते 22 उत्तर. आणि रेखावृत्ती विस्तार जर म्हटलं तर 7236 पूर्व ते 8054 पूर्व. अशा पद्धतीने अभ्यास करावाच लागेल आपल्याला, नाहीतर पुढे कोण जाणार हे काही सांगता येत नाही आपल्याला. तर महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र जर म्हटलं तर किती आहे? आता महाराष्ट्राचे क्षेत्रफळ विचारलेले भौगोलिक कधी कंबाईन 2000 म्हणजे ग्रुप बी मध्ये विचारलं होतं 2018 मध्ये. तर यावेळेस कशा पद्धतीने विचारलं तर हेक्टरमध्ये विचारलेलं आहे. 370 लाख हेक्टर हे महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ. आणि जर बघितलं तर चौरस किमीमध्ये जर म्हटलं तर 3,313 चौरस किलोमीटर आहे. भारताच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा, तर लोकसंख्येच्या बाबतीत भारतात क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रात तिसरा आणि लोकसंख्येच्या बाबतीत जर म्हटलं दुसरा. तर आता इथे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आपण आधीच बघितलेलं आहे. आता भारताच्या एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर महाराष्ट्राने किती व्यापलेले आहे तर 9.36 क्षेत्रफळ आहे. 9.36 हे महाराष्ट्राने व्यापलेले आहे भारताचे. जगाच्या भारताने किती व्यापलेले आहेत मग क्षेत्रफळ? 2.42. लक्षात असू द्या. तर उत्तर प्रदेश 19 कोटी लोकसंख्या, महाराष्ट्राची 11 कोटी. हे 2 महाराष्ट्राच्या संदर्भात हे काय लोकसंख्येच्या संदर्भात जर बघितलं आहेत. भारताची एकूण लोकसंख्या हे 21 हे तुम्हीच वाचा, काही घेणे नाही यामध्ये. तर आता बघा जर बघितलं तर भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत जर बघितलं तर महाराष्ट्राने किती राहते लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये भारताच्या संदर्भात 9.29. आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत जर म्हटलं 9.36. मग इथे पण प्रश्न तयार होऊ शकते, इथे एक्सचेंज करू शकतो डाटा तुम्हाला की भारताच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये 9.36% लोकसंख्या राहते. आणि त्यानंतर विचारेल तुम्हाला की भारताच्या संदर्भात महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 9.29 आहे. दोन्ही पण एक्सचेंज झालेले आहे, तर ते बरोबर करावं लागेल. क्षेत्रफळाच्या बाबतीत जर म्हटलं तर भारताच्या महाराष्ट्र 9.36, लोकसंख्या जर म्हटलं तर महाराष्ट्रात भारताच्या संदर्भात 9.29. आता महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ अशा पद्धतीने स्वतःच प्रश्न वाचन करताना तयार करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जास्तीत जास्त वेळेपर्यंत आपल्याला डाटा लक्षात राहील. तर पहिले जर म्हटलं आपण भौगोलिक क्षेत्रफळ विचारले पुन्हा 2017 मध्ये विचारलं होतं भौगोलिक क्षेत्रफळ. कधी? चौरस किलोमीटरमध्ये 17 मध्ये विचारलं. 18 मध्ये कसं विचारलं होतं? 307.70 लाख हेक्टरमध्ये विचारलं होतं. विचार करा आता.
म्हणजे आयोगाचं कशा पद्धतीने प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. इथेच प्रश्न विचारला पण वेगळ्या पद्धतीने विचारला. 3,713 9.36 हे भौगोलिक क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये आणि टक्के जर म्हटलं तर भारताच्या 9.36 हेच आहे. हेच ट्रेंड आहे. हेच ट्रेंड आपल्याला ओळखता आला पाहिजे. हे ट्रेंड आपल्याला इझिली अवेलेबल करून दिला आहे या बुकमध्ये. कशाला दुसरीकडे पडायचं. रेफरन्स बुक वाचून तुम्हाला PhD करायची आहे. PhD वगैरे काहीच करायचं नाही. मी फॉलो केले. मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने यावेळेस 2023मध्ये मेहनत दिली. काहीतरी वेगळ्या पद्धतीने फॉलो करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हेच बुक मी वाचलं, बाकी काहीच वाचलं नाही. मग उगाच कशाला. चला सोबत आपण GS पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. बाकी काहीच वाचू नका. सोबत माझ्यासोबत चला. मीच अशा पद्धतीने GS आपण पूर्ण करूया. तर सर्वात कमी जर म्हटलं तर मुंबई शहर 157 चौरस किलोमीटर. त्यानंतर जर बघितलं तर हे महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार जर म्हटलं तर यावेळेस विचारला. तर आत्ताच आपण बघितला रेखावृत्ती विस्तार जर म्हटलं तर पूर्व आहे. काय मग 72-36 पूर्व ते 80-54 पूर्व. 72-36 पूर्व ते 80-54 पूर्व. तर 80-9 बाकी काय मग 81 थोडी बाकी थोडी आहे. नाही 72 जर बघितलं ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता जर बघितलं आता अक्षवृत्त रेखावृत्त याबाबत जर बघितलं तर महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. भारत आशिया खंडात उत्तर पूर्व गोलार्धात आहे. लक्षात असू द्या. तर भारत हा आशिया खंडात उत्तर पश्चिम गोलार्धात विचारलं तर आणि तिथे डायरेक्ट टिक करून यायचं. पश्चिम नाही हो, पूर्व आहे. उत्तर पूर्व गोलार्ध. भारताच्या पश्चिमेला महाराष्ट्र. हो माहीत आहे. कसं आहे सगळे काही हुशार असतात आणि सर्वच जण हुशार असतात. पण आयोगाला माहीत आहे हुशारात हुशार व्यक्ती ही तिथे काय म्हणतात ना कोणती मिस्टेक सिली मिस्टेक असते म्हणते. सिली मिस्टेक नसते. हे रिव्हिजनच्या बाबतीत व्यवस्थितरित्या पाठांतर न करता आणि रिकॉल करता वेळेस तुम्ही काहीतरी त्याची एक वेगळ्या पद्धतीची ट्रिक जर बनवली तरच लक्षात राहील आणि नाहीतर रिकॉल करत बसलं तरी वेगळंच लक्षात राहते. हे फॅक्ट आहे आणि हे सगळ्यांसोबत घडते. तर रेखावृत्ती अक्षवृत्ती विस्तार मग सगळ्यांसोबत घडते तर सगळे अशा पद्धतीने करत नाहीत. मग आपण थोडंसं सगळ्यापेक्षा वेगळं करून करण्याचा प्रयत्न करायचा. अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती एकूण 181 अक्षवृत्ती आहेत. यावरून तापमान कळते. अक्षवृत्ताहून तापमान कळते आणि त्यासोबत जर बघितलं तर रेखावृत्ती किती आहे तर 360 आहे. यावरून काय कळते मग वेळ कळते. रेखावृत्ती जर म्हटलं तर यावरून वेळ कळते. आणि जर बघितलं तर झिरो रेखावृत्त हे ग्रीनिच आहे. लंडन या शहराहून गेलेले आहे. कोणते आहे झिरो रेखावृत्त. आता जर बघितलं तर 181 अक्षवृत्ती आहे हे एकमेकांना समांतर असतात का. हो. आणि विषुववृत्तापासून जर म्हटलं तर ध्रुवापर्यंत त्यांची लांबी कमी कमी होत जाते का जास्त होत जाते. तर विषुववृत्तापासून त्यांची लांबी कमी कमी होत जाते कारण की अक्षवृत्त आडवे असतात आणि हे अक्षवृत्त एकमेकांस असे समांतर असतात. पण जर बघितलं तर हे विषुववृत्त जर म्हटलं मेन तर इथून जर बघितलं तर हे गोल असल्यामुळे अशा पद्धतीने आपण तर इथे छोटे छोटे आकाराचे काय त्यांची लांबी काय कमी कमी होत जाते कुठे ध्रुवापर्यंत. हे अक्षवृत्ताच्या बाबतीत आहे. रेखावृत्त जर म्हटलं तर 180 रेखावृत्ताहून रिंगल बेट आहे. लक्षात असू द्या. आणि सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात. यांचे जर म्हटलं तर समांतर असतात हे अक्षवृत्ते पण आकाराने रेखावृत्ते काय सारखीच असतात. आणि रेखावृत्ते हे अर्धवर्तुळाकार आहे. जर अक्षवृत्ते म्हटलं तर अशा पद्धतीने हे पूर्ण हे अशा पद्धतीने तुम्हाला अशी एक आडवी रेष दिसणार पण ते ओव्हरऑल राऊंडमध्ये आहे. म्हणून हे आपल्याला काय अक्षवृत्ते कशा पद्धतीने दिसणार तर आडवी दिसणार आणि हे पूर्णतः गोल आहेत अक्षवृत्ते. पण रेखावृत्ते काय अर्धवर्तुळाकार आहे. हे एवढं महत्त्वपूर्ण यामधील फरक आहे. तर दोन रेखावृत्तामधील सर्वाधिक अंतर बघितलेलं आहे. तर यामध्ये विषुववृत्तावर जर म्हटलं दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर. म्हणजे कसे रेखावृत्त अशा पद्धतीने हे विषुववृत्तावर यांचं अंतर जर बघितलं तर 111 आहे. आणि हे अशा पद्धतीने जाऊन ध्रुवावर टच होतात. म्हणून यांच्यामधील जे काही अंतर आहे तो कुठं ध्रुवावर कमी असणार. म्हणजे 111 किलोमीटर हे विषुववृत्तावर असणार. दोन रेखावृत्तामधील अंतर सर्वाधिक. आणि कर्कवृत्त आणि मकरवृत्त मधामध्ये जर बघितलं तर 102 किलोमीटर. आणि आर्कटिक आणि अंटार्क्टिक वृत्त 44 किलोमीटर दोन रेखावृत्तामधील काय अंतर आहे. आता जर बघितलं आपण इथे भारताची प्रमाणवेळ 82 पूर्व रेखावृत्तावरून ठरते. किती 82 पूर्व रेखावृत्तावरून ठरते. तर 82 रेखावृत्त जर म्हटलं तर कुठून जाते मग मध्य प्रदेशमधून जाते, छत्तीसगडमधून जाते, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश. किती आहे 3 प्रदेश आहेत यामध्ये. पहिले आहे मध्य प्रदेश, तिथून खाली येतो छत्तीसगडमध्ये, तिथून येतो ओडिशापासून आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश. हे अशा पद्धतीने काय 82 रेखावृत्त या राज्यातून जाते. भारताची प्रमाणवेळ ग्रीनिचपेक्षा किती आहे 5.5 तास पुढे आहे. म्हणजे 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे.
तर भारताच्या अतिपूर्वेकडील आणि पश्चिमेकडील राज्यात किती तासाचा फरक? 1 तास 56 मिनिटाचा फरक. ओव्हरऑल 2 तासाचा फरक आहे. किती? अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील. तर आता पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील काय आहे बरं? त्यांचे काही जर बघितलं तर ठिकाण यांचे नावं आहेत का लक्षात? तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बरं. तर भारतात एक प्रमाणवेळ जर बघितलं तर आहे, तर रशियामध्ये 11 आहेत, तर आफ्रिकेत 5 प्रमाणवेळ आहे. जर हे दोन्ही जर बघितलं आपण अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील, जर रिकॉल होत नसेल तर लगेच वाचा, लगेच बघा. तर भारतात 1 प्रमाणवेळ आहे, तर रशियामध्ये किती आहे? तर 11 प्रमाणवेळ आहे आणि अमेरिकेमध्ये 5 प्रमाणवेळ आहे. आणि भारताची प्रमाणवेळ 82.5 पूर्व रेखावृत्तावरून ठरते. हे महत्त्वपूर्ण आहे. तर पुढे बघू आपण आता. पुढे बघू तर भारत आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये अक्षवृत्ती रेखावृत्ती विस्तार यांच्याबद्दल थोडंसं आपल्याला काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे की यांची आधी तुलना आता महत्त्वपूर्ण. अक्षवृत्ती विस्तार जर म्हटलं तर भारताच्या संदर्भात किती आहे आणि रेखावृत्ती विस्तार काय? तर 8,4,28 उत्तर ते 37,7,53 उत्तर हे काय? सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त आहे. कोणाचं? भारताचं आहे. कधी आहे? 8,4,28 उत्तर ते 37,7,53 उत्तर. आणि रेखावृत्ती विस्तार जर बघितला भारताचा 68,7,33 पूर्व ते 97,25,47 पूर्व. बघा, अक्षवृत्ती म्हणलं तर उत्तरच आहे, रेखावृत्ती म्हणलं तर पूर्व आहे. 8,4,28 उत्तर ते 37,7,53 उत्तर आणि इकडे रेखावृत्ती विस्तार म्हटलं तर 68,7 पूर्व ते 97,25,47 पूर्व. भारतात पूर्वेकडील रेखावृत्त. आता अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तारात या दोन्हीतही कितीचा फरक आहे? मग 29चा फरक आहे. कितीचा आहे? 29चा फरक आहे. म्हणून हे आपल्याला रेखावृत्ती आणि अक्षवृत्ती भारताच्या संदर्भात पण लक्षात असणं आवश्यक आहे. आता महाराष्ट्राच्या संदर्भात जर बघितलं तर किती आहे हे आपण बघितलं. 15,44, 46 दिलेलं आहे. 15,44 एवढं लक्षात ठेवा. उत्तर ते 22,6 उत्तर. बाकी 72,36 हे दिलेलं आहे आपल्याला. 45 पूर्व ते 80,54 17 पूर्व. इथे थोडंसं 17 आणि 46 हे एक्स्ट्रा दिलेलं आहे यामध्ये. आता अक्षवृत्ती विस्तारात कितीचा फरक आहे? मग 15 आणि 22 मध्ये 7चा फरक आहे आणि 72 आणि 80 मध्ये 8चा फरक आहे. म्हणजे रेखावृत्ती विस्तारात 8चा फरक महाराष्ट्राच्या आणि अक्षवृत्ती विस्तारात 7चा फरक आहे. बाकी अक्षवृत्ती विस्तार आता आपल्याला भारताच्या संदर्भात विचारू शकते आणि रेखावृत्ती विस्तार पण विचारू शकते. तर पुढे बघा, महाराष्ट्र पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार काय आहे? मग तर महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार तर बघितला आपण 800 आहे आणि दक्षिणोत्तर विस्तार म्हणजे उत्तर दक्षिणी विस्तार काय? कमी आहे, 720. म्हणून महाराष्ट्र आणि भारत या संदर्भात आता तुलनात्मक अभ्यास बघूया आपण पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा. काय सुटणार? काहीच सुटणार नाही. हेच सर्व काही आहे. इथेच प्रश्न येत आहे आणि तिथूनच आपल्याला सर्व काही आपण बॅकग्राऊंड जे काही आहे त्यामागील आपण सर्व काही स्पष्टीकरण बघत आहे आणि प्रश्न कुठे चुकणार? मग इथेच आपल्याला प्रश्न सर्व काही मिळणार. तर महाराष्ट्र संदर्भात जर बघितलं पूर्व पश्चिम विस्तार 800 किलोमीटर हा जास्त आहे आणि उत्तर दक्षिण विस्तार जर म्हटलं 700 किलोमीटर हा कमी आहे. मग भारताच्या संदर्भात तसं नाही आहे, उलट आहे. भारताच्या संदर्भात पूर्व पश्चिम विस्तार हा 29-33 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण विस्तार हा भारताचा 32-14 किलोमीटर आहे. म्हणजे भारताचा महाराष्ट्राच्या संदर्भात जर बघितलं तर उत्तर दक्षिण विस्तार हा जास्त आहे. जर महाराष्ट्राचा भारताच्या संदर्भात जर विचार केला तर पूर्व पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राचा भारतापेक्षा जास्त आहे. तर थोडंसं कन्फ्यूज झाल्यासारखं वाटते ना, तर एकदा समजून घ्या पुन्हा. तर महाराष्ट्र हा 800 किलोमीटर पूर्व पश्चिम आहे, तर भारत हा पूर्व पश्चिम किती आहे? 29-33. म्हणजेच महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे पण भारताचा पूर्व पश्चिम विस्तार कमी आहे. आणि महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार हा कमी आहे पण भारताचा उत्तर दक्षिण विस्तार जास्त आहे. तर इथे तेच आहे जे की मला सांगितलं आहे. आता बघा, सागरी किनारा 720 किलोमीटरचा लाभलेला आहे. कोणाला? महाराष्ट्राला. तर महाराष्ट्राला सागरी किनारा लाभलेला 720 किलोमीटरचा. रत्नागिरीला किती लागलेला आहे? मग 237 किलोमीटर. आता हे क्रमानुसार सागरी किनारा लागलेले जिल्हे हे क्रमानुसार तुम्हाला उतरत्या क्रमाने लावावं लागेल. तर हे विचारू शकते. रत्नागिरी 237 किलोमीटरचा या 720 किलोमीटरपैकी 237 किलोमीटरचा सागरी किनारा रत्नागिरीला लागलेला आहे. रायगडला 122, सिंधुदुर्ग 120, बृहन्मुंबई 114, पालघर 102 आणि ठाणे 25. रत्नागिरी 237, रायगड 122, सिंधुदुर्ग 120, बृहन्मुंबई 114 आणि पालघर 102 आणि ठाणे 25 किलोमीटर. वारंवार वाचा, लक्षात राहील. सागरी किनारा मुख्य भूमी जर बघितलं आपण आता 6,100 किलोमीटरची आहे सागरी किनाऱ्याची, पण त्यामध्ये सर्वाधिक गुजरातला आणि सर्वात कमी गोव्याला लागलेला सागरी किनारा. हे देशाच्या संदर्भात आहे.
मग मुख्य भूमी जर म्हटलं सागरी किनाऱ्यामध्ये 6100 आहे. आणि टोटल जर म्हटलं तर 7517 आहे. म्हणजेच 1417 किलोमीटर हे बेटांचा किनारा पण त्यामध्ये ऍड करून टोटल 7517 किलोमीटर होते. किती? 14-17 किलोमीटर. किती कोणाचा किनारा आहे? मग बेटांचा किनारा आहे 14-17 किलोमीटर. मग पूर्ण झालेली आहे 6100 वरून 75-17 किलोमीटर. आता महाराष्ट्र राज्याची निर्मिती विचारलेली आहे 2012 मध्ये. बापरे. तर काय यापैकी नाही आहे. 1 मे 1960 दिलेले आहे. तर यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य सोहळ्याचे उद्घाटन धनंजयराव गाडगीळ यांच्या हस्ते झाले होते. म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मिती जे सोहळा आहे ना त्याचे उद्घाटन कोणी केलेले आहे? मग धनंजय गाडगीळ यांनी. आणि जर तुम्हाला इथं नेहरू जर दिला तर इथं कन्फ्युजन होऊ शकते. नेहरू नाही आहे. महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन धनंजयराव गाडगीळ यांच्या हस्ते झालेले आहे. पण घोषणा जर म्हटलं तर मुंबईच्या शिवाजी पार्कवरून महाराष्ट्र राज्य निर्मितीची पंडित नेहरू यांनी केली. तर घोषणा महाराष्ट्र राज्य निर्मितीची पंडित नेहरू यांनी केली, पण त्या महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन मात्र धनंजय गाडगीळ यांनी केले. बघा, हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. इथे पण कन्फ्यूज होतो आपण. आता बघा, यामध्ये भारत महाराष्ट्राचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार पुन्हा दिलेला आहे. हे तुम्ही वाचू शकता. हे आपण आधीच बघितलंय. पेजेस पुन्हा आलेला आहे. सॉरी. आता बघायचं आहे आपल्याला आर्थिक पाहणी 23-24च्या संदर्भात. आता महाराष्ट्र जर म्हटलं तर हा आकार त्रिकोणाकृती आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तुम्हाला माहितीच आहे, आर्थिक राजधानी म्हणून. सांस्कृतिक जर म्हटलं तर पुणे आहे आणि उपराजधानी नागपूर आहे. तर 1960 मध्ये जर बघितलं महसूल विभाग किती होते? 4. आता किती झालेले आहे? 6. तर जिल्हे किती होते? 26. त्यानंतर तालुके जर म्हटलं 229 आणि शहरे जर म्हटलं 266 आणि जिल्हा परिषद जर म्हटलं तर किती होते? 25. हे महत्त्वपूर्ण आहे 1960च्या संदर्भात. तर ग्रामपंचायती जर बघितलं तर 21,636. आणि मी आधीच्या लेक्चरमध्ये ग्रामपंचायती सांगितल्या होत्या किती आहेत आणि हे करंट अफेअरच्या मुद्द्यामध्येच आले होतं. तर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही आधी वाचन केलं असेल, तुम्हाला समजेल की काय होत्या ते. पंचायत समित्या जर म्हटलं 295 त्यावेळेस होत्या. 219 नगर परिषदा होत्या. मनपा किती? महानगरपालिका 3 आणि कटक मंडळे 7 होती. ते 7च. तर आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं का? नाही. फक्त 1960 मध्ये महसूल विभाग लक्षात ठेवा 4 होते, ते आता 6 झाले. त्यानंतर जर बघितलं तर मनपा हे जर बघितलं 3 होत्या, आता किती झाले असेल ते सांगा. आणि कटक मंडळे जर बघितलं ही 7चे 7 होती. आता 21-22 मध्ये जर बघितलं आपण आता आजची प्रेझेंट कंडिशन, तर महसूल विभाग 4 वरून 6 झाले. जिल्हे किती? 26 वरून 36 झाले, म्हणजे 10 जिल्हे वाढले. आणि तालुके जर म्हटलं तर 229 होते, म्हणजे आता 355 प्लस 3. त्यानंतर जर बघितलं तर मुंबई शहर यामध्ये धरून 3 आहेत. त्यानंतर शहरे जर म्हटलं तर 534. आधी किती होते? 266. त्यानंतर जिल्हा परिषदा 25 होत्या, आता किती झाल्या? 34. आता ग्रामपंचायतीचा किती आहे? आता मग 27,832. आणि पंचायत समित्या 351 झाल्या. नगर परिषदा 244 झालेल्या आहे. आता मनपा जर बघितल्या तर आधी किती होत्या? 3 होत्या आता, आणि आता किती आहे? 29. आणि कटक मंडळे 7चे 7च होती. मग प्रश्न अशा पद्धतीने विचारू शकत नाही का 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका 3 होत्या, आता ते 29 झाल्या. तर कटक मंडळे 7 होते, तर ती 8 झाली. इथेही पण कन्फ्युजन व्हायला नको. 7 होती, ते 7च आहेत. तर राज्यात सरासरी विहितेचे क्षेत्र हे 1.34 हेक्टर. 1.34 हेक्टर हे काय? विहितेचे क्षेत्र आहे. यामध्ये जर बघितलं आपल्या देशामध्ये सर्वाधिक कृषी पतसंस्था महाराष्ट्रात आहेत. कुठे आहे? कृषी पतसंस्था कुठे आहेत? महाराष्ट्रात आहे. आता महाराष्ट्र जर बघितलं पशुधनाच्या बाबतीत महाराष्ट्र 7वा आहे आणि भारताच्या 6.2% पशुधन महाराष्ट्रात आहे. मग पशुधनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? 7वा आहे. आणि हे आर्थिक पाहणी 23-24चे आहे. पर्जन्य जर बघितलं तर 21-22 मध्ये महाराष्ट्रात झालेलं आहे पर्जन्य की 118.2% पडला. हे महत्त्वाचं नाही. आता नावात बदल केलेला आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे काय? धाराशिव झालेले आहे. आणि हे 23-24ची आर्थिक पाहणी आहे आणि असू द्या लक्षात. तर आता चालू घडामोडीमध्ये जर विचारलं तर 5वी व्याघ्रगणना दिलेली आहे याच पार्टमध्ये. थोडंफार महत्त्वाची माहिती आहे म्हणून. तर प्रसिद्ध कधी आहे? 29 जुलै 2023 मध्ये. तर 2006 पासून दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. तर 5वी व्याघ्रगणना आहे 2022ची. तर 2006 पासून दर 4 वर्षांनी ही व्याघ्रगणना केली जाते 2006 पासून. आता भारतामध्ये जर बघितलं 2006 मध्ये 1411 हे वाघ होते, तर महाराष्ट्रामध्ये 103 वाघ होते. आणि आता किती आहे? 2022 मध्ये ते 36-82 झालेले आहे वाघाची संख्या भारतामध्ये. आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये 103 वरून 444 म्हणजे 444 वाघाची संख्या महाराष्ट्रामध्ये झाली. जगातील 75% वाघ कुठे आहे? तर भारतामध्ये आहे, म्हणजेच भरपूर सारे.
तर व्याघ्र प्रकल्पाला जर बघितलं तर 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि त्यानिमित्त कुठे परिषद भरण्यात आली होती? म्हैसूरला भरवण्यात आली होती परिषद. हे लक्षात असू द्या. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यानिमित्त कुठे परिषद भरली? म्हैसूरला परिषद भरली होती. नागपूरला व्याघ्र राजधानी म्हणून ओळखल्या जाते. नागपूरला काय आपण उपराजधानी म्हणतो. मोदी यांचे पुस्तक जर बघितलं तर अमृतकाल का व्हिजन फॉर टायगर कन्झर्वेशन, हे कोणाचं आहे? मोदी यांचं पुस्तक आहे. कोझिकोड केरळ साहित्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते. महत्त्वपूर्ण आहे. कोझिकोड शहर हे काय? केरळमधील साहित्याचे शहर म्हणून ओळखले जाते. आणि ग्वाल्हेर मध्य प्रदेशमधील हे संगीताचे शहर आहे. तर वाराणसी चेन्नई नंतर ग्वाल्हेर हे तिसरे संगीताचे शहर झालेले आहे आता. तर ग्वाल्हेर हे मध्य प्रदेशमधील संगीताचे शहर आणि कोझिकोड हे साहित्याचे शहर झाले. पण ग्वाल्हेरच्या आधी 2 संगीताचे शहर होते, वाराणसी आणि चेन्नई. आता तिसऱ्या क्रमांकाचे ग्वाल्हेर हे संगीताचे शहर झाले. आता युनेस्कोच्या सर्जनशील शहराच्या जागतिक सूचीत त्यांचा समावेश केलेला आहे. तर आता हे महत्त्वपूर्ण आपल्याला काय चालू घडामोडीच्या संदर्भात या पार्टमध्ये होत्या. आता जे काही महाराष्ट्राच्या संदर्भात आणि भारताच्या संदर्भात आपण भूगोलामध्ये क्षेत्रफळाच्या संदर्भात सर्व काही अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार आणि जे काही महत्त्वपूर्ण राज्य आहे लोकसंख्येच्या बाबतीत आणि देश आहेत हे, आणि छोटे आणि मोठे राज्य, केंद्रशासित प्रदेश, हे सर्व काही बघितलेलं आहे. म्हणजेच पार्ट 1 कंप्लीट झालेला आहे भूगोलाच्या संदर्भात. आता आपण थोडंसं कोकण किनारपट्टीकडे जाऊया नेक्स्ट पार्टमध्ये महाराष्ट्राच्या. त्यानंतर भारताच्या संदर्भात पण बघणार आहोत आपण. अशा पद्धतीने लेक्चर वाईज टार्गेट 45 डेज हे सिरीज तुम्ही कंटिन्यू या GSची करा. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. बाकी काहीच वाचू नका मित्रांनो, विश्वास ठेवा. तर भेटू आपण नेक्स्ट